नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारपासून अर्थसंकल्प पूर्वतयारी बैठका घेणार आहेत. एकूण 5 दिवस बैठका होतील. पहिल्या दिवशी 13 खात्यांचे मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ते घेतील. शुक्रवार, शनिवार, सोमवार आणि गुरुवारी उर्वरित खात्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. रेसकोर्स रोडवरील केपीसीएलच्या सभागृहात बैठका होतील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या राजकीय जीवनातील 16वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. काँग्रेस सरकारच्या पंचहमी योजनांसाठी मोठी तरतूद करण्यासह विकास कामांना प्राधान्य देण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. बेळगाव जिल्ह्यात ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कायमस्वरूपी संचार न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी ग्राहक प्रतिनिधी म्हणून श्री रविशंकर, सदस्य सुनीता बागेवाडी, मल्लिकार्जुन कामतगी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा कर्नाटक दलित संघर्ष आंबेडकरवाद यांच्या वतीने सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी समितीचे राज्याध्यक्ष सिद्धप्पा कांबळे उपस्थित होते. सेवेतील त्रुटी, अनधिकृत दरवाढ, उत्पादनांची निकृष्टता तसेच ग्राहकांची फसवणूक यासारख्या तक्रारी त्वरित सोडवण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कायमस्वरूपी संचार न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे या भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे याचा लाभ होणार असल्याचे राज्याध्यक्ष सिद्धप्पा कांबळे यांनी सांगितले. यावेळी वकील चन्नप्पा बागेवाडी, भाऊ गडकरी, जानबा कांबळे, महांतेश तळवार, दीपक दबडे, तुकाराम कांबळे, संतोष तळवार आदी उपस्थित होते. काय करणार ताई, रोजगारच बंद आहे, तो चालू होता तन बरं होतं. हे उद्गार आहेत हलशी जवळील शेतात काम करणाऱ्या महिलांचे. अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर या खानापूर दौऱ्यावर असून त्या कापोलीवरून चिक्कमुन्नवळीकडे जात असताना हलशी पुलाजवळील शेतात दुपारच्या सुमारास काही महिला जेवणासाठी बसल्याचे डॉक्टर निंबाळकर यांच्या नजरेस पडले आणि त्या थांबल्या. बांधावर जाऊन महिलांशी गप्पा गोष्टी मारल्या. तब्बल अर्धा तास रंगलेल्या चर्चेमध्ये महिलांनी अनेक समस्या ताईंसमोर मांडल्या. यात रोजगार हमी योजनेबद्दल महिलांनी अधिकच नाराजी व्यक्त केली. त्यावर डॉक्टर निंबाळकर यांनी केंद्रातून या योजनेसाठी येणारा निधी कमी असल्यामुळे ही योजना बंद ठेवण्याची वेळ राज्यांवर आली आहे. मोदी सरकारने या योजनेसाठी कालच्या अर्थसंकल्पनेमध्ये कमी निधी ठेवल्याने ही समस्या निर्माण झाली असून केंद्र सरकार राज्यावर अन्याय करत असल्याचा आरोप केला. केंद्राकडून पूर्वीप्रमाणे निधी उपलब्ध झाला तर ही योजना पुन्हा सुरू ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही असे डॉक्टर निंबाळकर म्हणाल्या. कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यासह आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांची आराध्य देवता असलेल्या सौंदत्ती येथील श्री यल्लमा रेणुका देवीची भरत पौर्णिमा यात्रा 12 फेब्रुवारीला होत आहे. या यात्रेला तब्बल 10 लाख भाविक डोंगरावर उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर यल्लमा डोंगरावर रोपवे उभारण्यात येणार असून यासाठी आराखडा तयार केला गेला आहे. यल्लमा देवस्थान ते जोगनभावीपर्यंत रोपवे उभारण्यात येणार असून याकरिता लवकरच निविदा मागवण्यात येणार आहेत. हे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती पर्यटन खात्याच्या संयुक्त संचालक सौम्या बापट यांनी दिली. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. लिंबू मिरची, बिब्बा, काळ्या बाहुल्या असे अंधश्रद्धायुक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्याने बाजूला केले. लिंबू मिरची हे खाण्याचे पदार्थ असून त्यांचा उपयोग खाण्यासाठी करू असा निर्धार, अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भातील जागृती करू असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. बालवीर विद्यानिकेतन तथा बेळगाव अन्नीसचे सचिव शंकर चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्रातील अन्नीसचे कार्यकर्ते अण्णा कडलासकर व DJ वाघमारे यांनी परंपरागत चालत आलेल्या रूढी परंपरा व शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी व संशोधन वृत्ती निर्माण व्हावी तसेच लहान लहान अवैज्ञानिक गोष्टींमधून अंधश्रद्धा जोपासल्या आणि जतन केल्या जातात त्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान अन्नीसकडून राबवण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. अनगोळ येथील श्री कलमेश्वर मंदिर, श्री मरगाई देवी मंदिर व श्री रेणुका देवी मंदिर या सर्व मंदिरांना पूजा व धार्मिक विधी करण्यासाठी सरकारकडून मिळणारा निधी गेल्या 2 वर्षांपासून रखडला होता.
याची माहिती या सर्व मंदिरमध्ये सेवा बजावणाऱ्या पुजाऱ्यांनी तो निधी परत सुरू करावा यासाठी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर व उमेश कुऱ्हाळकर यांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन प्रयत्न करा अशी विनंती केली होती। याची दखल घेत कोंडुस्कर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून तो निधी पुन्हा सुरू केला। यासाठी अनगोळ गावातील सर्व देवस्थान कमिटीच्या सदस्यांनी रमाकांत कोंडुस्कर, पंढरी परब, उमेश कुऱ्हाळकर यांचे विशेष आभार मानले आहेत। बेळगाव खडेबाजार दरबार गल्ली येथील गोदामाला काल बुधवारी रात्री उशिरा आग लागली। या आगीमध्ये जागेतील लाकडी सामान, कपडे, यंत्रसामग्री जळून खाक झाले। येथील स्थानिक नागरिकांकडून आग विझवण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं। यामध्ये हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे। नंदगड येथे 24 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण नंदगड गाव सज्ज झाले। यात्रेच्या तयारीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून घराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, मंडप यासह इतर तयारी आता सुरू असून संपूर्ण गावाला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय। महालक्ष्मी यात्रा दिनांक 12 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। तब्बल 23 फेब्रुवारीपर्यंत यात्रा चालणार आहे। यातील दिनांक 12 ते दिनांक 16 पर्यंत लक्ष्मी गावातून फिरणार आहे। यावेळी ग्रामस्थांच्या, मानकऱ्यांच्या, बनकऱ्यांच्या ओट्या स्वीकारणार आहेत। पहिल्या 2 दिवसांनंतर महालक्ष्मी रथावर आरूढ होऊन रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे। गदगेच्या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने भव्य असे राम मंदिराची प्रतिकृती निर्मितीचं काम सुरू असून यात्रेच्या पूर्वी मंदिराचं काम पूर्ण होणार आहे। ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचे वयाच्या 74व्या वर्षी दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले। 3 डिसेंबरला त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून प्रकृतीची माहिती दिली होती आणि आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे। संजगिरी हे एक स्तंभलेखक, लेखक, सूत्रसंचालक होते। जवळजवळ 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांसाठी प्रामुख्याने मराठीत आणि काही इतर प्रादेशिक भाषांमध्ये तसेच इंग्रजीमध्येही स्तंभलेखन केले होते। संजगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील। कोणतीही यात्रा असो, उत्सव असो किंवा सण समारंभ, पूजाविधीसाठी नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। खाद्यपदार्थ बनवण्यासाठी देखील नारळाला बाजारपेठेत अधिकची मागणी आहे। पण गतवर्षी नारळ उत्पादनात झालेली घट दरवाढीचे कारण ठरत आहे। सध्या परिसरात यात्रा उत्सवांची लगबग सुरू झाली आहे। सौंदत्ती यल्लमा देवी यात्रा उत्सवाला देखील प्रारंभ झालाय। या पार्श्वभूमीवर नारळ मागणीमध्ये वाढ झाली आहे। गेल्या महिनाभरात काही प्रमाणात नारळाचे भाव आवाक्यात आले होते, पण यात्रा उत्सव सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढताच पुन्हा नारळ दरामध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे। यामुळे भाविकांना यात्रा उत्सव सण समारंभात पूजाविधीसाठी नारळ खरेदीच्या निमित्ताने अधिकचा खर्च सहन करावा लागणार आहे। चिकोडी जिल्हा काँग्रेसच्या कायदा आणि ग्राहक हक्क समितीच्या उपाध्यक्षपदी निपाणीतील शासन नियुक्त नगरसेवक ॲडव्होकेट संजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भातील पत्र पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते ॲडव्होकेट चव्हाण यांना सुपूर्द करण्यात आले। ॲडव्होकेट संजय चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। निपाणी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असणाऱ्या ॲडव्होकेट चव्हाण यांनी शहरातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचं काम केलंय। त्यामुळेच त्यांची शासन नियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर आता काँग्रेस पक्षाच्या कायदा आणि ग्राहक हक्क जिल्हा समितीच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे। जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या सहीचे पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले। निवडीबद्दल ॲडव्होकेट चव्हाण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।